नमस्कार, मी अमोल अंतरकर द विनर स्टडी सेंटरमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे। बघा, सध्याला DMERचा पूर्णपणे ज्या ठिकाणी जे टाइम टेबल आहे बघा, तो पूर्णपणे या ठिकाणी डिस्प्ले केला गेलेला आहे। आणि या DMERच्या अंतर्गत एक महत्त्वाचं पद आहे बघा, ज्या पदाचं नाव लक्षात ठेवा, चला, समाजसेवा अधीक्षक। तर या समाजसेवा अधीक्षक पदाचा जर आपण विचार केला बघा, तर या तुमच्या पेपरमध्ये एक विषय आहे बघा, ज्याला आपण त्या ठिकाणी सामाजिक कार्य असं म्हणूया। आता पहिला एक भाग लक्षात ठेवायला बघा, सामाजिक कार्यावरती जवळ आपल्याला एग्जाम मध्ये या ठिकाणी 40 प्रश्न आणि या ठिकाणी 80 गुण जे आहेत बघा, हे टोटली तुम्हाला त्या ठिकाणी समाज कार्यावरती विचारले जाणार आहेत। आता या अनुषंगाने आपण काय केलेलं आहे, पूर्णपणे एक रेकॉर्डेड बॅच समाज कार्याची या ठिकाणी सुरू केलेली आहे। आणि ही बॅच लाईव्ह प्लस रेकॉर्डेड होती, परंतु आता त्यातला बऱ्यापैकी सिलेबस हा जवळ संपत आलेला आहे। केवळ 2 किंवा 3 प्रकरणे या ठिकाणी बाकी आहेत, म्हणजे ती बॅच पूर्णपणे आता रेकॉर्डेड फॉर्मॅटमध्ये उपलब्ध आपण करून दिलेली आहे बघा। तर यासाठी या बॅचची जी प्राइस आहे बघा, ही फक्त आणि फक्त आपल्याला 399 रुपयाला ही पूर्णपणे जी रेकॉर्डेड बॅच आहे ती या ठिकाणी आपल्याला उपलब्ध असेल बघा। त्याच्यामध्ये आपला जो समाज कार्याचा पूर्णपणे जो सिलेबस आहे बघा, तो या ठिकाणी कव्हर केलेला आहे। विशेष करून त्या ठिकाणी आपण जर बघितलं बघा, समाज कार्य ज्या तुमच्या पद्धती आहेत, त्यानंतर स्वरूप आहे समाज कार्याचं, त्याचे काही पुढे चालून त्या ठिकाणी वैशिष्ट्य वगैरे आहेत, त्याचे सिद्धांत आहेत, ओके, फील्ड वर्क आहे, अशा बऱ्याचशा गोष्टी आहेत ज्यामध्ये आपण काय केलं बघा, या बॅचमध्ये तुम्हाला पूर्णपणे रेकॉर्डेड फॉर्मॅटमध्ये हे पूर्णपणे उपलब्ध करून दिलेलं आहे बघा। ओके, बॅचची प्राइस या त्या ठिकाणी किती ठेवलेली, फक्त केवळ 399 रुपये आहे। त्यानंतर आपण काय केलं बघा, अजून एक पुन्हा त्या ठिकाणी जो तुमचा पूर्णपणे जो तांत्रिक घटक आहे बघा, तर या तांत्रिक घटकाची टेस्ट सिरीज या ठिकाणी सुरू केलेली आहे। ही परीक्षा तुमची त्या ठिकाणी ऑनलाईन पद्धतीनं ह्या पूर्णपणे टेस्ट आपण या ठिकाणी घेतोय। जवळ यामध्ये तुमचे या ठिकाणी 10 टेस्ट घेण्यात येतील बघा। किती बोललोय मी, 10 पेपर, केवळ आणि केवळ तांत्रिक घटकाचे पेपर असतील। 10 पेपर आहेत बघा, एका पेपरमध्ये 40 मार्क जे तुम्हाला फायनल असतात तसंच त्या ठिकाणी आपण फॉर्मॅट ठेवलेला आहे। आणि पूर्णपणे TCS पॅटर्ननुसार या ठिकाणी हे प्रश्न डिझाईन केलेले आहेत। 40 प्रश्न एका पेपरमध्ये, असे जवळ या ठिकाणी तुमचे जे 10 पेपर आहेत, हे 10 पेपर आपण काय करतो बघा, या बॅचमध्ये घेतोय। मग आता यामध्ये जर आपण बघितलं बघा, टेस्ट आणि पुन्हा त्या ठिकाणी याच बॅचमध्ये तुम्हाला आपण जे काही त्या ठिकाणी समाज कार्य आहे बघा, समाज कार्याचं पूर्णपणे ज्या PDF आहेत, या PDF त्या ठिकाणी तुम्हाला फ्रीमध्ये आपण अवेलेबल करून देतोय बघा। म्हणजे ज्या विद्यार्थ्यांनी ही फक्त या ठिकाणी बघा समाज कार्याची जी टेस्ट सिरीज आहे ही ज्यांनी जॉईन केलेली आहे, त्यांना पूर्णपणे सोशल वर्कच्या ज्या PDF आहेत, ह्या PDF त्या ठिकाणी पूर्णपणे फ्रीमध्ये आपण या बॅचमध्ये उपलब्ध करून देतोय बघा। या बॅचची जी प्राइस आहे बघा, ती आहे त्या ठिकाणी केवळ 49 रुपये। आणि यामध्ये तुम्हाला 10 पेपर आपण अवेलेबल करून देणार आहोत, म्हणजे सरासरी आपल्याला एक पेपर फक्त 5 रुपयाला या ठिकाणी पडतोय बघा। त्यामुळं या बॅचचा 100% विद्यार्थ्यांनी फायदा घ्यावा, कारण की आपल्याला परीक्षेला अत्यंत कमी कालावधी राहिलेला आहे। 26 तारखेपासून आपल्या या ठिकाणी पेपर सुरू होत आहे, ओके, तर पुढच्या महिन्यामध्ये। तर त्या अगोदर हे जर प्रॅक्टिस जर आपण केली आणि जर पॉसिबल असेल तर ही जर बॅच आपण जर जॉईन केली, तर 100% ही बॅच आणि या प्रश्नांची पूर्णपणे आपण जर प्रॅक्टिस केली बघा, तर येणाऱ्या त्या परीक्षेमध्ये चांगल्या प्रकारे या ठिकाणी आपल्याला जे मार्क आहेत हे मार्क त्या ठिकाणी आल्याशिवाय राहणार नाही येतं, ओके। तर ज्या विद्यार्थ्यांना या बॅचेस जॉईन करायच्यात, प्ले स्टोअरला जा, तिथे एक ॲप्लिकेशन आहे बघा, घेऊका परीक्षा नावाचं ॲप आहे। ते ॲप त्या ठिकाणी काय करा बघा, प्रत्येकाने आपल्या फोनमध्ये या ठिकाणी इन्स्टॉल करा, मोबाईलमध्ये, आणि त्या ॲपमध्ये जाऊन तुम्हाला ह्या बॅचेस त्या ठिकाणी परचेस करायच्या आहेत। जर बॅच घेण्यासाठी किंवा त्या ठिकाणी प्ले स्टोअरला जर ॲप्लिकेशनची लिंक जर नाही मिळाली, तर तुम्ही डायरेक्ट त्या ठिकाणी या नंबरवरती मला संपर्क साधू शकता, 99 75 75 54 99 या नंबरवर त्या ठिकाणी SMS करा। तुम्हाला ॲप्लिकेशनची लिंक जी आहे बघा, ती त्या ठिकाणी पाठवली जाईल, आणि मग त्या लिंकवर जाऊन आपण त्या ॲप इन्स्टॉल करा आणि पुन्हा ह्या 2 बॅच आपण तिथे जाऊन घेऊ शकता, ठीक आहे। तर जास्तीत जास्त विद्यार्थ्यांपर्यंत ही माहिती पोहोचवण्याचा प्रयत्न करा। थांबूया। जय हिंद, जय महाराष्ट्र।